बलात्कार करतो, सुकृतीच्या दगडानं डोकं बेसून हत्या करतो, त्याला तुम्ही फसावर देत नाही, त्याला तुम्ही शिक्षा देत नाही. पण एक शेतकऱ्याचा पोरगा मागणी मागतो, शेतकऱ्याच्या भावना व्यक्त करतो आणि शेतकऱ्याला आत्महत्यापासून प्रवृत्त करण्यासाठी आवाज त्याला प्रेरणा देतो. त्याच्यावर आता पुढे गेल्या काय मागायला काय मला डोकं तुमचे डोके पाहिजे मग खाली बसा ना. तू डोळ्यावर पट्टी बांधून बसलाय. आम्ही शेतकरी आज त्रस्त झालोय. हो यार खाली बसा ना. तुमच्या पुढे मग आम्हाला जाता येते. न्याय देवतेला देखील हे भगवत शेतकरी खाली बसा ना. तुझं काय झालं तुझं अरे आम्ही कर भरायला सक्षम नसलो तर तुमच्या पगारी पूर्ण होणार, तुमच्या लेकरांचं शिक्षण कुठून होणार रे? आमचा कर जमा करून त्या पैशातून काय करताय ते आम्हाला आमच्या हक्काच्या कामाचे पैसे आम्हाला भेटत नसतील तर आम्ही काय करायचं? आज आम्ही माझी खासदारांना, आमदारांना, कलेक्टर मित्रांना आम्ही या ठिकाणी शरण आलेलो आहे की आम्हाला जसं त्या पाकिस्तानीमध्ये, जसं त्या अफगाणिस्तानीमध्ये असं उभं करतात आणि डोक्यामध्ये गोळी घालतात आणि चाकूने गळा कापतात, तसं या तहसील समोर आज आम्ही आलोय. आम्हाला फासावर द्या, आम्हाला गोळ्या घाला, आमच्या खातड्यात गोळ्या घाला, नाहीतर आम्हाला फासावर द्या माय बाबा. पण आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार घेऊन चाललोय. आम्ही भगतसिंगाचा विचार घेऊन चाललोय. आम्ही थांबणार नाही, आम्ही घाबरणार नाही, आम्ही दबणार नाही. आम्ही या व्यवस्थेच्या विरोधात आवाज उचलणार, आम्ही अन्यायाच्या विरोधात आवाज उचलणार. आणि ही सुरुवात आहे, ही सुरुवात या भोकरदन शहरामध्ये झाली आहे. त्याचा वनवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये भेटणार. गुन्हेगाराला शिक्षा नाही आहे, मात्र शेतकऱ्याच्या पोराला 353 अपघात या सरकार घातलाय. जय जवान जय किसान. दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शेतकरी एकजुटीचा